नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7वा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। या योजनेअंतर्गत 92,36,000 शेतकऱ्यांना लाभ होणार असून त्यासाठी एकूण 1,932 कोटी 72 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी, सरकारने घेतलेले निर्णय, हवामान विभागाने दिलेले अंदाज तसेच बाजारपेठेतील ताज्या हालचाली। त्यामुळे हा संपूर्ण कार्यक्रम शेवटपर्यंत नक्की ऐका। सर्वात आधी बोलूया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेविषयी। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार 7वा हप्ता लवकरच थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। या योजनेचा लाभ तब्बल 52 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार असून जवळपास 2,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। 7व्या हप्त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे, खतं, औषधे खरेदी करण्यास मदत होणार असून खरीप हंगामात मोठा दिलासा मिळणार आहे। दरम्यान अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात घरांची व शेतीची पडझड झाली आहे। मनोरा तालुका, भुली, आमदरी, फुल उमरी आणि रतनवाडी या गावांमध्ये घरांचे मोठे नुकसान झाले आहे। गावामध्ये सुद्धा अनेक कुटुंबांचे आश्रयस्थान कोसळले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्यावी अशी मागणी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली गेली आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे। ठिबक सिंचन वितरक नोंदणीची अट सध्या रद्द करण्यात आलेली आहे। कृषी विभागाच्या आदेशामुळे आता ठिबक व अन्य सिंचन साहित्य थेट खरेदी करता येणार आहे। जलद अनुदान वाटप व्हावे यासाठी सरकारकडून पावले उचलली जात आहेत। हळदी उत्पादकांसाठी मात्र चिंतेची बातमी आहे। यावर्षी पावसाचे ग्रहण लागल्याने हळदीच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे। तब्बल 25% नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। पाणी साचल्याने कणकूस रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून दरही घसरले आहेत। गेल्या 2 महिन्यांत हळदीचे दर 2,500 कोसळले असून सध्या बाजारभाव 11 ते 12,000 दरम्यान स्थिरावलेला आहे। कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मात्र दिलासादायक बातमी आहे। केंद्र सरकारने जाहीर केले आहे की 1 ऑक्टोबरपासून कापसाची हमीभावाने खरेदी सुरू होणार आहे। यासाठी तब्बल 550 खरेदी केंद्रे उघडण्यात येणार आहेत। केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे। दरम्यान जीएसटी परिषदेने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। 12% आणि 28% कर स्लॅब रद्द करून आता फक्त 5% आणि 18% असे 2च स्लॅब ठेवण्यात आले आहेत। नवरात्रीपासूनच हा निर्णय लागू होणार आहे। यामुळे दसरा आणि दिवाळीच्या काळात ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल। शालेय साहित्य, औषधे, दूध, पनीर, चपाती यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर करमुक्ती मिळणार आहे। त्यामुळे घरगुती खर्चातही मोठी बचत होणार आहे। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 5 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भामधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान वाढले आहे। सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे। काही भागात पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत। कांद्याबाबत बोलायचे झाल्यास यंदा खरीप हंगामात लागवड क्षेत्र 50% घटले आहे। नाशिक जिल्ह्यातील स्थिती अतिवृष्टीमुळे बिकट झाली आहे। दरांचा अभाव असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत। भाजीपाला बाजारातही मोठ्या चढ-उतार दिसून येत आहेत। टोमॅटोचा भाव कधी 100 रुपयांवर पोहोचतो तर काही दिवसातच तो 20 रुपयांवर घसरतो। कोथिंबिरीचे दर तर आठवड्याभरात 63% घसरले आहेत। अकोला जिल्ह्यात कृषी विभागाच्या पुढाकाराने अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीस चालना दिली जात आहे। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत 35% अनुदान उपलब्ध होणार आहे। तसेच ओबीसी महामंडळामध्ये आता 13 नवे महामंडळांचा समावेश करण्यात आलेला असून विविध समाजातील उद्योजकांना 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेण्याची संधी मिळणार आहे। शिक्षण क्षेत्रातही काही निर्णय घेण्यात आले आहेत। महाज्योती संस्थेमार्फत ग्रामीण विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे। संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांसाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आलेला आहे। अंगणवाड्यांमधील अडचणींवर पालकांनी आवाज उठवला असून मुलांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत आहे। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना आता ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यामुळे तक्रारी तात्काळ शासनापर्यंत पोहोचतील आणि भरपाईची प्रक्रिया गतिमान होईल अशी अपेक्षा आहे।
पायाभूत सुविधा क्षेत्रातही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत। मुंबईत आणखी एक भुयारी मेट्रो प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे। ठाणे ते नवी मुंबई विमानतळ उड्डाणपुलासाठी हिरवा कंदील मिळाला आहे। तसेच अहिल्यानगर ते बीड रेल्वे सेवा 17 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे। सोने चांदीच्या बाजारात गेल्या काही महिन्यांत मोठी वाढ झाली आहे। जानेवारीपासून सोन्याच्या दरामध्ये 33,000 रुपयांची वाढ झाली असून चांदीत तब्बल 41,000 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे। यामुळे ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघांनाही मोठा फटका बसलेला आहे। शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत। कर्जमाफी, हमीभाव, नुकसान भरपाई या मागण्यांसाठी अकोला, अमरावती, लातूर, जालना अशा अनेक जिल्ह्यांत निवेदने दिली जात आहेत। अनेक ठिकाणी आंदोलनेही सुरू झाली आहेत। शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिलेला आहे। शेवटी पुन्हा एकदा सांगतो शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहिले नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, ठिबक सिंचनावरील निर्णय, हळद आणि कापूस बाजारातील हालचाली, जीएसटी मधील बदल, हवामानाचा अंदाज, कांदा व भाजीपाला बाजारातील अस्थिरता, अन्नप्रक्रिया उद्योग, शिक्षणातील घडामोडी, पायाभूत सुविधा, सोने चांदीचे दर तसेच शेतकरी आंदोलन यासारख्या महत्त्वाच्या घडामोडी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढाईत सहभागी व्हा। धन्यवाद।